तर ताईंनो, हा आहे आपला हळदीचा पाठ, म्हणजे पार्ट 2 आहे. आणि हळदीच्या आधी जे पूजा मांडली ना आम्ही, तर ते पूजा पाहू शकता तुम्ही, किती छान मांडलेली आहे ती. आणि परित्राण पाठ पण घ्यायचं होतं. हे बघा, हळदीचे 2 कोपर पण भरलेले आहे आणि पाहू शकता किती हळद आहे ती. आणि ती हळद पण आम्हाला कमी पडली अक्षरशः, कारण की एवढे जण होते ना प्राचीच्या हळदीला, खूप जण होते, खूप म्हणजे खूप पाहुणे आलेले होते. आई पण पाहू शकता तुम्ही माझी, आणि ह्या आत्या पण, आणि आमच्या सासूबाई पण पाहू शकता तुम्ही. माझ्या जाऊ बसलेल्या आहे सोफ्यावर, सगळे आले होते. ते आहे हसून डबल जेवण झालं काही? हो, जेवण झालं आता. दोन गोळ्या खाल्ल्या. भात खाल्ला होता का? नाही, भात नाही खाल्ला. ठेसा खाल्ला त्यांनी, ठेसा. शेलूला पाहिजे. बिट्टी ताई कधी आल्या? लेट झालं तुम्हाला, लेट झालं तुम्हाला. बांगड्या भरल्या का? बांगड्या भरल्या? बांगड्या काढतो ना, शेलूचा स्पेशल काढतो. आता आमच्या बांगड्या भरणं झाल्या. नवरी पाटील सुंदर दिसून राहिली आमची. देव लवकर. आता आहे आमची हळद. अरे झाली तयारी. देव देव देव. आणि नवरीचा लहान भाऊ विवेक, इकडे बा. येणार आहे. हे भाऊ, हे माझे भाऊ. हा आमचा छोटू. छोटू तो छोटू. छोटूचा छोटू आहे ना. मग विवेक, मजा आहे मग लग्नात? मजा कशाची मजा? एन्जॉयमेंट होते ना. हे घे देव. छोटू, ए छोटूचा छोटू, इकडे पा. हॅलो बोल ना. हाय म्हणा, हाय. काय करतोय तू? बोल ना त्यांना त्याकडे. बाळा बाळा टिकू ते. तू YouTube पाहत नसता का? मग मला सबस्क्राईब नाही केलं तू? आता तू दिवशी मला सबस्क्राईब कर. आम्ही तर सबस्क्राईब केलंय म्हणा नीता आंटीला. आणि सगळे पिवळे पिवळे दिसून राहिले आज हळदीच्या. अरेस तू हे बघा. मग नंतर मग तिकडे गेल्यावर ते आवडला मला हा ड्रेस. आम्ही गेलो होतो रुपाम शोरूमला. तिथं माझा काही प्लॅन नव्हता घ्यायचा की अकोल्याला स्थळ अकोला. माझी धीरज पण लहान, सगळ्यात लहान. तर मग तिथं गेल्यानंतर मग आम्हाला ड्रेस वगैरे दाखवलं त्यांनी. आणि ते पण नंतर आम्ही डिसाईड केलं की आम्ही हळदीला हां. कुठं असता? मी राजस्थानला असतो, राजस्थान बिकानेरला टाटा पॉवरमध्ये. मग कशात आहे तुम्ही? कशात जॉब करता? मी टाटा पॉवरमध्ये जॉब करतो. तिथं लँड ॲक्विजिशनचं काम. एखादी मुलगी असेल तर पहा. एवढं सातपत्ता पावडे यायचं का नाही तुम्हाला? लागते का गं? हात टाकून दोन्ही हात हा फॅन बंद कर ना पाल्या. हात काढा. कोण किती दादा गेला दादा. गेला दादा.
जा आता जा जाऊ द्या यायला तिकडे जा तुम्ही जा तुम्ही नमो तस्स भगवतो अरहतो धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणिपादा वेरमणि सिक्खापदा वेरमणि सिक्खापदं समादयामि शूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 नत्थि मे शरणं भयं बुद्धो मे शरणं वरम् एते पूर्ण पाहिजे हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर हा जो व्हिडिओ आहे ना आपला, तर हा आहे हळदीचा. आणि लग्नातील मेन जो पार्ट असते ना, तर तो हळदीचा असते ताईंनो. कारण की हळदीमध्ये माहीत आहे का, खूप मजा येते, खूप धमाल करतो आपण, खूप एन्जॉय करतो आपण. भयानक म्हणजे अनलिमिटेड एन्जॉयमेंट असते आपली. आणि खूप मजा, एकदम वेगळी मजा असते हळदीमध्ये. तर हा आहे ताईंनो प्राचीच्या लग्नाचा पार्ट 2. प्राची म्हणजे माझ्या लहान नणद, माझ्या नंदेच्या लग्नाचा पार्ट 2 आहे. पहिला बांगड्या भरायचा प्रोग्राम झाला. आता हा आपल्या हळदीचा प्रोग्राम चालू झाला ताईंनो. आणि माहीत आहे का, हळदीचा प्रोग्राम चालू झाला ना, तर तेव्हापासूनच नवरींच्या डोळ्याला धारा लागतात, नवरींच्या आईवडिलाच्या डोळ्याला धारा लागतात. म्हणजे लग्न मुलीचं म्हटलं की एवढा कठीण प्रसंग असतो ना ताईंनो, खूप कठीण प्रसंग असतो. आणि ते सांगताना सुद्धा आपल्याला डोळ्यात पाणी येते. आणि हळद लागल्यावर माहीत आहे का ताईंनो, मुलीचे आई वडील तर असतातच, पण काका काकू किंवा मग जेवढे भाऊ असले ना तेवढे भाऊ आणि बहिणी असे म्हणजे सगळेजणं नवरींच्या मागे मागे जातात आणि त्यांना पण हळद लावतात सगळेजणं. आणि पाहू शकता तुम्ही, हे दोघं आम्ही पण आलेलं आहे आणि असे 3-4 जोडपे आलेले आहेत आमच्या मागे. आणि सगळ्यांना सगळे जे पाहुणे येतात ना, नवरीला तर हळद लावतातच, पण सगळ्यांना पण हळद लावतात. आता तुम्हाला दिसेलच, सगळ्यांनी एक एक जण आलं, सगळ्यांनी हळद लावली आणि सगळ्यांनी हळद कुंकू पण लावलं आम्हाला. आणि माणसांना पण तिळे वगैरे लावले आणि सगळ्यांना ओवाळलं पण. आता हे कसं सगळ्याजणी आल्या ना ताईंनो, तर एक एक म्हणजे नाही दाखवू शकली मी प्रत्येकाला, कारण की माझा खूप मोठा व्हिडिओ झाला असता, तर त्याच्यामुळे मग ते काही दाखवलं नाही मी. आणि प्रत्येकाला हळद लावली, नवरीला आणि बाकीच्यांना पण, आणि नंतर ओवाळलं पण. तर
अशा प्रकारे ही पद्धत असते त्यांनो. आणि हे दुसऱ्या दिवशी माहीत आहे का, सगळेच्या सगळे नवरीसोबत आंघोळ पण करतात. आणि जे पाहुणे असतात ना, ते सगळ्यांची आंघोळ करून देत असतात. आणि पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मग सगळ्यांना हळद लावली आणि भरपूर हळद. आणि एवढी हळद लागते ना ताईंनो, आमच्या इथे भयानक हळद लागते. आणि सगळी हळद वगैरे लावणं झाली ताईंनो आणि सगळे स्टेजवरून खाली आले. आणि पाहू शकता तुम्ही डान्स सगळ्यांचा. आणि खूप धमाल केली ताईंनो सगळ्यांनी, म्हणजे सांगू पण शकत नाही मी. सगळ्यांनी खूप मस्ती, खूप धमाल केली. लहान मुलांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांनी एन्जॉयमेंट केलं या हळदीमध्ये. आणि हळद पण आमच्या इथं एवढी लागते ना ताईंनो, कारण की पाहुणे पण एवढे असतात ना, खूप पाहुणे असतात. आणि हळद पण खूप लागते आमच्या इथे. आणि पाहू शकता तुम्ही सगळेजण माहीत आहे का, पिवळे पिवळे दिसत आहेत. आणि कोणी हळद लावते तर कोणी डान्स करते तर. आणि सगळ्यांनी माहीत आहे का, पिवळ्या साड्या आणि माणसांनी पण पिवळे शर्ट वगैरे घातले, नेहरू शर्ट वगैरे. त्याच्यामुळे माहीत आहे का, सगळे पिवळे पिवळे दिसत आहेत ताईंनो, सगळे पिवळे दिसत आहेत. आणि वरून हळद लावणं म्हणजे चेहरे पण सगळ्यांचे माहीत आहे का, चेहरे पण पिवळे दिसत आहेत. तर पाहू शकता तुम्ही. आमचं माहीत आहे का, हे रात्रीचे कमीत कमी 2 वाजेपर्यंत हळद चालली आमची. तुम्ही विचार करू शकता की किती खेळले असतील ही. कारण की माहीत आहे का ताईंनो, यांचे आतेभाऊ मामे, आपल्या आते बहिणी एवढे आहेत ना, खूप. माझ्या मिस्टरांना माहीत आहे का ताईंनो, 6 आत्या आहेत. आणि 6 आत्या, त्यांची मुलं मुली आणि मुलांच्या बायका. आणि म्हणजे एवढा मोठा परिवार आहे ना ताईंनो, त्यांची मुलं, एवढा मोठा परिवार आहे ना. आणि माझ्या नंदा पण. फक्त मनीषाताईला मिस केलं ताईंनो, म्हणजे ताई आल्या नव्हत्या मुलाची परीक्षा असल्यामुळे. फक्त ताईला मिस केलं आम्ही हळदीच्या दिवशी. बाकी सगळे आले होते. माझी आई पण होती. आणि टोटल सगळे पाहुणे होते. आणि एवढे जण असले ना ताईंनो, तर खरोखर खूप मजा येते. आणि खरोखर ताईंनो, एवढे नातेवाईक आहेत ना, आम्हाला भरपूर नातेवाईक आहेत. आणि मला तर वाटते मी खरोखर खूप नशिबान आहे की एवढे नातेवाईक आहेत, ते पण क्वालिफाईड आणि समजदार. खूप चांगले आहेत ताईंनो, मस्त आहेत. आम्ही खूप फ्रेंडली राहतो सगळेच जण. आणि सगळ्यांनी एवढा डान्स केला ना ताईंनो, प्राचीच्या लग्नामध्ये भयानक डान्स केला. हळदीमध्ये तर केलाच, पण संगीतमध्ये पण केला. आता तुम्हाला जो पुढचा व्हिडिओ आहे ना, तो संगीतचा राहील माझा. आणि त्याच्यात पण तुम्हाला दिसेलच. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी पण. आणि पाहू शकता तुम्ही सगळेच्या सगळे. आणि डेकोरेशन पाहू शकता. आणि मेहंदीचं डेकोरेशन वेगळं होतं, हे हळदीचं डेकोरेशन वेगळं आहे. आणि लायटिंग वगैरे एवढी छान अरेंजमेंट केलेली होती ना, खरोखर खूप छान अरेंजमेंट केली होती. आणि तुम्ही पण पाहू शकता. आणि सगळेजण एवढा छान डान्स करत होते ना ताईंनो, तुम्ही पाहू शकता. आणि त्यातल्या त्यात झिंगाट गाणं लागलं की मग तर बस काही बोलायचं कामच नाही मुलांचं. खूप छान डान्स केला सगळ्यांनी. पाहू शकता तुम्ही, अगदी नॉनस्टॉप होतं. सगळ्यांनी नॉनस्टॉप डान्स केला. आणि पाहू शकता सगळेच भिडले डान्सला.
आणि एवढी मज्जा आली ना, खूप खूप मज्जा आली. Music DJ. झाला का? तुम्ही मला ऍक्टिव्हली दिसताय. अरे नॉनस्टॉपच बिलकुल. Nakamura DJ set. Marathi Music DJ. फोटोसाठी या इकडलं. Daphne DJ. आणि डान्स करू करू एवढे थकले ना ताईंनो सगळे, तर आपण पाहू शकता अर्ध्यापेक्षा जास्त माहीत आहे का बसलेले होते. खूप थकले आणि जे काही काही नाचत आहेत आणि काही जण खाली म्हणजे बसलेले आहेत. थकले खूप थकले, कारण की कंटिन्यू जवळजवळ 10 वाजतापासून म्हणजे 9-9:30 वाजतापासून ते 2 वाजेपर्यंत हा डान्स चालला. त्याच्यामुळे मग बरेच जण थकले आणि थकून बसले बिचारे. आणि पाहू शकता कोणी डान्स करत आहेत. आणि नवरी तर एवढी म्हणजे कंटिन्यू डान्स चालू होता नवरीचा. पण खूप छान डान्स केला प्राचीने, खूप छान. आणि प्राचीचे मामा मामी त्यांनी पण खूप छान डान्स केला. नवरींच्या आईवडिलांनी पण खूप छान डान्स केला ताईंनो. विशेष म्हणजे त्या आईंनी एवढा छान डान्स केला ना, आणि ऑलरेडी त्या डान्स खूप छान करतात. आणि माहीत आहे का ताईंनो, मुलीचं लग्न म्हटलं म्हणजे एक प्रकारची ती खुशीच असते आपली. आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण असते तो मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न. आणि ती खुशी वेगळीच असते ताईंनो. आणि त्यामुळे त्यांनी भयानक डान्स केला, खूप डान्स केला त्यांनी. आणि हे आहेत नवरींचे मामा मामी, 4 मामा आणि 4 मामी. आणि यांचा पण अप्रतिम डान्स होता ताईंनो, चौघांचा पण म्हणजे 8 जणांचा पण. तर अशा प्रकारे ताईंनो हा हळदीचा भाग होता, म्हणजे पार्ट 2 होता हा लग्नाचा. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा ताईंनो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.